नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एका सामाजिक कार्यकर्त्याकडे आलेलो आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते रुग्णसेवेचं काम असो किंवा जनसेवेचं काम असो ते गेल्या 20 वर्षापासून सतत करत असतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं आहे. परंतु त्यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं तिकीट नाकारल्यानंतर ते या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढाई करणार आहेत. वार्ड क्रमांक 13मध्ये रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर आणि हा जो प्रभाग आहे 13चा, या 13मध्ये ते लढाईसाठी तयार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा इतर कोणत्याही रुग्णांचं काम असो ते सातत्यानं करत असतात. रात्री बेरात्री धावून जाऊन त्या रुग्णांची सेवा ते करतात आणि त्यांना न्याय देण्याचं ते काम करत असतात. आज आपल्यासोबत रमाबाई नगर येथील प्रभाग क्रमांक 13चे जनसेवक रमेश घनगाव आहेत आणि ते या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या याला सामोरे जाणार आहेत. आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकी काय प्रक्रिया आहे आपली. आपण म्हणजे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय सांगाल माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. दोन्ही घेऊ ना. हो, हां, माझं नाव रमेश घनगाव. मी वार्ड क्रमांक 13मधून अमध्ये फॉर्म भरणार आहे AC कॅटेगरीमध्ये आणि मी इथल्या वार्ड क्रमांक 13मधल्या खरोखर जनतेचा खूप खूप आभारी आहे की जनतेने स्वतः मला प्रोत्साहित केलेलं आहे की आपण इथे इलेक्शनला उभं राहण्यात यावं. परंतु काही पक्षांनी मला तिकीट देण्याची हे केलं, नाकार दिला. त्या नाकाराला मला काही फरक नाही पडत, कारण की मी जनतेचा सेवक आहे आणि जनतेच्या सेवेसाठी मी तत्परच आहे. आणि आत्तापर्यंत देखील आमचे बनकर सर असतील किंवा ह्या प्रभागामध्ये कोणालाही विचारू शकता की मी माझ्या जनतेच्या सेवामध्ये व समाजाच्या सेवामध्ये व रुग्णांच्या सेवामध्ये अनेक जे काही कामं असतील सामाजिक कामामध्ये, त्या कामामध्ये मी सदैव अग्रेसर राहतो आणि हाच जनतेच्या प्रेमाखातीरच मी इथे इलेक्शन लढवित आहे. हे आहे म्हणजे आपल्या घरातलं आहे. आपण कधीही निमेरातीला तुम्हाला दवाखान्याचं काम असू देत, पोलीस स्टेशनचं काम असू देत किंवा आपल्या दुसऱ्या कोणत्याही कामं थोड्या गरजा जरी असल्या आपल्या अडचण आली आणि तर आपण एकदम त्याच्या घरी येऊ शकतो, दार वाजू शकतो. रमेश भैया काय करायला आमचं असं काम आहे चालेल. हे जर आपल्याला सोपे कामं करायचे असतील, लोकांच्या दारात न बसता किंवा लोकांची वाट न पाहता ते आपल्याला करायचं असेल, आपल्याला आता सध्या 4 मतदान आहे, बरोबर आहे. तुम्ही 3 मतं तुम्हाला कोणाला स्वइच्छेनं मनानं तुम्हाला कोणाला द्यायचे तुम्ही खुशाल देऊ शकता, काय त्याच्यावर जबरदस्ती नाही. फक्त आपल्याला एक माणूस आपल्या घरात द्यायचं, आपल्या घरातला माणूस म्हणजे रमेश भाऊ, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याला पुढचा विचार, भविष्याचा विचार करा. आपल्याला आता काय पाण्याची गरज नाही, आपल्या नळाची गरज नाही, पण आपल्याला बेसिक गरज आहे कोणत्या आहे. आपल्याला सारखेच आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागतं, बरोबर आहे. जायची कोणाला येऊ नाही, पण येते, कारण आपलं हेच आहे तसं, बरोबर आहे. कधी ना कधीतरी येते. जनसेवक सामाजिक कार्यकर्ते रमेश घनगाव आहेत आणि या 2026च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला ते सामोरे जात आहेत. वार्डामध्ये ज्या समस्या असतील त्या नागरिकांसाठी ते धावून जाणारे कर्तव्यदक्ष असे जनसेवक आहेत. आज त्यांना कोणत्या पक्षानं तिकीट नाही दिलं तर त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे की मी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी लढणार आहे आणि या जनतेचं म्हणणं आहे की तुम्ही उभं राहा, असंही ते माध्यमाशी बोलताना सांगतात. आणि जनतेच्या या सांगण्यानुसार ते यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जनतेचं प्रेम पाहता त्यांनी हा ध्यास घेतलेला आहे आणि या वार्डाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. वार्डामध्ये अनेक समस्या आहेत, या समस्या सोडवण्याचं त्यांनी निर्धार या ठिकाणी केलेला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम ही जनता करेल, असंही माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत रमेश घनगाव आहे, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.